सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुरुडू गावात पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची घटना ताजी असतानाच या घटनेवर आता वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली असून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना अशा प्रकारे राजकीय दबावाखाली काम करावे लागत असल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केलाय। वंचितचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी राज्यातील सर्व सनदी अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करावा असे आवाहन केले आहे। या संदर्भात लवकरच पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे। जय भीम, जय शिवराय। एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणीचा अपमान करायचा आणि दबाव तंत्राचा वापर करायचा, अशी दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुरुडू या गावात घडलेली आहे। राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप हे त्या गावामध्ये अनधिकृतरित्या कुठल्याही पद्धतीची शासनाची परवानगी न घेता त्या ठिकाणी मुरुम उचलत होते। ही तक्रार काही लोकांनी पंढरपूर येथील नवीनच शिकाऊ जे अधिकारी IPS अधिकारी अंजना कृष्णा या ठिकाणी ते आले होते, त्यांना कळवण्यात आले। त्यांनी तातडीने पोलीस फौज घेऊन संबंधित घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आणि संबंधित अधिकारी त्या ठिकाणी पोहोचताच त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना फोन लावून दिला। खरं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने तिथल्या सगळ्या मुरुम उचलणाऱ्या लोकांनी, त्या ठिकाणच्या उत्खनन करणाऱ्या लोकांनी ज्या पद्धतीने त्या महिला अधिकाऱ्याला जी वागणूक दिलेली आहे, दबाव तंत्राचा वापर, टोळकं करून त्या समोर उभा राहणे, शेवटी त्या एवढ्या संधी अधिकारी असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या हतबल झाल्या आणि त्या खाली बसल्या आणि त्यांना चक्कर पण आली, अशी दुर्दैवी कहाणी ह्या ठिकाणी पाहायला भेटते आहे। आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गोर गरीब दलित आदिवासी भटकीमुक्त समाजावर दिवसा ढवळ्या अन्याय होतात, मारलं जातं, जाळलं जातं, पुरलं जातं, परंतु दादांना तिकडे पाहायला वेळ नाही आणि बोलायला वेळ नाही। अशा घटना दादांना दिसत नाही, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बेकायदेशीर त्या मुरुम उचलण्याच्या घटना सुद्धा त्यांना दिसून येतात। दादा चोरांना मदत करतात, दादा सावांना मदत करत नाही। या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व संधी अधिकाऱ्यांना विनंती करतो की या घडलेल्या घटनेच्या निषेधासाठी आपण बाहेर पडावं। वंचित बहुजन आघाडीचा तुमच्या ह्या लढ्याला पाठिंबा असन। आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना सविस्तर ही घटना सांगितली जाईल। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी काही सूचना, जे निरोप देतील, जे आदेश देतील, त्या आदेशाचं पालन करून पुढचा लढा उभा केला जाईल। मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ह्या वक्तव्याचा, ह्या कृतीचा जाहीरपणे निषेध करतो, थांबतो। जय भीम, जय शिवराय।